आज पण मी दावा करून सांगतो, चॅलेंज देतो मुख्यमंत्र्यांना, ते 3,000 रुपये देणार आहेत. काम दाखवणे 3,000 रुपये बोलतायत. मला 3,000 रुपये नको. तुम्ही ज्या लाडक्या बहिणींना 2100 सांगितले ना, पहिले ते 2100 द्या, मग 3,000 रुपयाची बोलणी करा. चला, मी तुम्हाला 6,000 रुपये देतो, तुम्ही चला माझ्याबरोबर कोस्टल रोडला मुख्यमंत्री महोदय. पण आपल्या मुंबईमध्ये जी आरोग्य सेवा आहे, जगात कुठेही नसेल असं आपली महानगरपालिका आहे. आपल्या महानगरपालिकेचं काम किंवा कुठच्याही महानगरपालिकेचं काम, पहिलं कर्तव्य जे असतं ते प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असतं. कदाचित आपल्या देशातली काय जगातली एकमेव महानगरपालिका असेल ज्याची नुसतं प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीत, तर हॉस्पिटल स्वतःची आहेत, ट्रॉमा केअर सेंटर स्वतःचं आहे, OPD स्वतःचे आहेत, आणि त्याच्याही पुढे जाऊन 4 मेडिकल कॉलेजेस बनवणारी ही आपली एकमेव महानगरपालिका आहे. ह्याचा आपल्याला अभिमान असायलाच पाहिजे. या मुख्यमंत्री महोदय कधी आणि पहा आम्ही काय काम केलेलं आहे. शिक्षणाचा जर विचार केला तर आपल्या मुंबई महानगरपालिकेचं पुन्हा एकदा सांगतो, जगात कुठेही उदाहरण नसेल असं आपण काम केलेलं आहे. 1235 शाळा आहेत. 8 माध्यमांमधून, म्हणजे इंग्रजी आहे, सेमी इंग्लिश आहे, मराठी आहे, गुजराती आहे, उर्दू आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे, ह्या सगळ्या भाषांच्या माध्यमातून आपण 3.25 लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देतो. इथेच थांबलो नाही. उद्धव साहेबांनी 2011 साली प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं असेल टॅब्स आणलेत लहान मुलांच्या दप्तरामध्ये, म्हणजे दप्तरचं ओझं कमी होईल. डिजिटल क्लासरूम आणले, व्हर्च्युअल क्लासरूम आणले, हात दाखवा बस थांबवा, गणवेशधारक विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा आणली. आणि इथेच थांबलो नाही, तर देशात कुठेही नसेल आपल्या आणि जगात कुठेही नसेल तसं मराठी अनिवार्य तर केलंच, पण SEC बोर्डसोबत आपण IGCSE बोर्ड आणला, IB बोर्ड आणला, जे जागतिक बोर्ड्स आहेत, CBSE बोर्ड आणला, ICSE बोर्ड आणला. मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की ज्या शाळा बंद पडत चाललेल्या, ज्या शाळांमध्ये गळती लागलेली, आपण हे सगळं मुंबई पब्लिक स्कूल म्हणून हे ब्रँडिंग केल्यानंतर आणि चांगल्या शाळा, दर्जेदार शाळा दिल्यानंतर 4,000 सीट्ससाठी 10,000 ॲप्लिकेशन झाले 2021 साली. मला लोकांनी फोन केले की आम्हाला पत्र द्या तुमचं. अभिमान वाटतो या गोष्टीचा आपल्याला. लॉटरी काढायला लागली या शाळांसाठी. हे मॉडेल आपल्याला मुंबईत न्यायचं, पुण्यात न्यायचं, सगळीकडे न्यायचं. पाण्याचं जर विचारलं तर मुंबई महानगरपालिका कदाचित एकमेव महानगरपालिका ज्या क्षमतेने, ज्या ताकदीने आपण काम करतो, ज्या हिमतीने आपण काम करतो. आपली स्वतःची धरणं आहेत आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मिडल वैतरणा धरण हे आपण करून दाखवलेलं आहे. आपल्या काळात झालेलं आहे. कुठेही छुपा कर लावला नाही, कुठेही पाण्याचा दर वाढवला नाही. डिसॅलिनेशनचा प्लांट आपण उभारत होतो, ह्या मिंदे सरकारने बंद केलाय. पण माझा शब्द आहे तुम्हाला की ज्या दिवशी आपले महापौर बसतील येत्या 16 तारखेला, डिसॅलिनेशनच्या प्लांटच्या माध्यमातून 400 मिलियन लिटर पुन्हा एकदा पाणी आपण ह्या शहरासाठी सुरू करू. BST बस सेवा, इथे BST किती लोक वापरतात जरा हात वरती करावं. सगळे वापरता? किती वर्ष वापरताय? आपल्या काळात वापरत होतं का? किती भाडं होतं? 5 रुपये ना. 5 किलोमीटर 5 रुपये, 10 किलोमीटर 10 रुपये, 15 किलोमीटर 15 रुपये, 20 किलोमीटर कुठेही जायचं असेल तर 20 रुपये तुम्ही जाऊ शकता. AC बसेस 4,000 बसेस आणल्या होत्या. 10,000 इलेक्ट्रिक बस आपण आणणार होतो आणि ते आपण आणणार. 900 डबल डेकर इलेक्ट्रिक बस आणणार होतो. पण आत्ता काय झालंय? भाडं परवडतंय का? तिप्पट भाडं झालं. तिप्पट 60 रुपये भाडं झालंय. वेटिंग किती आहे? 40 मिनिटं 50 मिनिटं रांगेत आपण उभे आहोत. ही आपली BST बस आपल्या काळात 35 लाख लोक प्रत्येक दिवशी वापरायचे. ते आता बस पण कमी केली, जुने रूट बंद केलेत, भाडं वाढवलेलं आहे, रांगा वाढलेल्या आहेत आणि 35 लाखावरनं जवळपास 20-22 लाखावर रायडरशिप आलेली आहे. पण इथेच थांबलो नाही आपण. STPचं मला तुम्हाला आठवण करून द्यायचे. सीवेज ट्रीटमेंट प्लांट आपलं सरकार पडल्या मोदी साहेब आले होते आणि त्यांनी भाषण केलं भूमिपूजन करताना की मैंने आपको तोहफा दिया 18,000 कोटी का. मी आज मुंबईकरांना सांगू इच्छितो की सीवेज ट्रीटमेंट प्लांट हे आपलं काम आहे. त्यांचं चांगलं योग्य होता की त्यांनी भूमिपूजन केलं, कारण त्यांनी गद्दारी करून आपलं सरकार पाडलं होतं. पण ते 18,000 कोटी पण हे दिल्लीकडून आले नव्हते, केंद्र सरकारकडून आले नव्हते, भाजपाकडून आले नव्हते. हे आपण शिवसेना म्हणून ज्या ठेवी बनवून ठेवल्या होत्या त्या ठेवींमधून आर्थिक नियोजन करून हे 18,000 कोटी ह्या STPसाठी आपण आणले होते. प्रत्येक पैशाचा हिशोब दिलेला आपण, प्रत्येक पैशाचा, प्रत्येक नाण्याचा हिशोब दिलेला आहे. पण हे जसं आहे तसं गोरेगाव मुलुंड रिंग रोड आहे. सुनील प्रभू साहेब, तुम्हीच मला वाटतं आपण तेव्हा भूमिपूजन केलं. जिथे मी भूमिपूजन केलं तिथे काम सुरू झालं. मिंदेंचं सरकार आलं, कॉन्ट्रॅक्टर बदलला, एस्केलेशन केलं आणि प्रधानमंत्र्यांच्या हाती परत जिथे मी भूमिपूजन केलेलं तिथेच भूमिपूजन केलं.
पण चला, हे सगळ्या गोष्टी ह्या होऊन गेलेल्या आहेत, ह्या करून दाखवलेल्या आहेत.